नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एम, इज आणि आर वाक्यात कसं वापरतात हे काही वाक्यांच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपल्यासोबत वैष्णवी आहे आणि वैष्णवी हे वाक्य वाचणार आहे. वैष्णवी वाक्य वाचा. अमित इज अ बॉय. मेन आर गोइंग टू पुणे. बरं, आता बघा आर आलं दुसऱ्या वाक्यात. कारण काय वैष्णवी आर का म्हणून आलं? मेन हे प्लुरल आहे म्हणून आर वाक्यामध्ये आलं. तिसरं वाक्य वाचा. ही अँड शी आर डुईंग धिस. ही अँड शी हे दोघ जण मिळून प्लुरल सब्जेक्ट झाला म्हणून आर आलं. शी आर नसते कधीच, पण ही आणि सी एकत्र दोघ जण आले म्हणून आर डुईंग धिस असं आलेलं आहे. Birds are flying in the sky. बर्ड्स हे प्लुरल सब्जेक्ट आहे. A bird is flying in the sky. या वाक्यामध्ये अ बर्ड हे सिंग्युलर सब्जेक्ट आहे. It is good thing. इट इज गुड थिंग मध्ये इट हा सब्जेक्ट आहे आणि तो थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे. Cats are drinking milk. या वाक्यामध्ये कॅट्स हा सब्जेक्ट प्लुरल आला म्हणून आर. They are laughing. दे आर लाफिंग मध्ये दे थर्ड पर्सन प्लुरल सब्जेक्ट म्हणून आर. We are cleaning this room. वी हा फर्स्ट पर्सन प्लुरल सब्जेक्ट म्हणून आर. Our favorite teacher is Ram sir. आवर फेवरेट टीचर इज राम सर मध्ये टीचर हा सिंग्युलर आहे म्हणून इज. What is my pen? परत वाचा. What is my pen? नीट वाचा. That is my pen. दॅट इज माय पेन मध्ये दॅट नंतर इज आलेला आहे. दॅट नंतर आर येत नसतं, इजच असतं. सिंग्युलर आहे. These are my pens. दीज आर माय पेन्स मध्ये दीज प्लुरल. That is her pencil. दॅट इज हर पेन्सिल मध्ये दॅट हे सिंग्युलर. Those are her pencil. दोज आर हर पेन्सिल्स मध्ये दोज प्लुरल. She is happy. शी इज हॅपी. शी थर्ड पर्सन सिंग्युलर. It is our garden. इट थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट. My own garden is my own garden. माय ओन गार्डन इज माय ओन गार्डन हे 7वीच्या पुस्तकातलं सफिशियंट मधलं वाक्य बघा. गार्डन सिंग्युलर आहे म्हणून इज. How happy we are. हाऊ हॅपी वी आर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे पण 7वीच्या पुस्तकातलं आणि सेल्फिशियंट या पाठातलंच वाक्य बघा. What are you doing here? व्हॉट आर यू डुईंग हिअर यामध्ये आर यू या सब्जेक्टसाठी आलंय आणि तो WH क्वेश्चन झालेला आहे. He is writing a book. हे इज रायटिंग अ बुक मध्ये ही हा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे. पहा, सिंग्युलर असेल सब्जेक्ट तर इज वापरायचं, प्लुरल असेल तर आर वापरायचं, आय असेल तर मात्र एम वापरायचे आणि ही शी इट हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून या तिघांना इज आलेला आहे. तर दे वी यू हे थर्ड पर्सन प्लुरल आहेत म्हणून आर आलेला आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ही शी आणि इट असल्यास इज हे वापरता येतं. आय असल्यास एम आणि प्लुरल सब्जेक्ट दे यू असल्यास आर वापरायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला असे वाक्यामध्ये सेंटेन्स दिसून येतात. तुमच्या पुस्तकात देखील इज आर असे असेल तर ती वाक्य लिहा आणि ॲम इज आरचा वापर कशा पद्धतीने केला जातो हे तुम्हाला या ठिकाणी शिकता येईल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.